प्रभू खरोखर अद्भुत रीतीने तू आम्हाला चालवलेलं आहे प्रभूजी। दिवसभर वचनाद्वारे तू आमच्याशी बोलला प्रभूजी। पवित्र संगतीमध्ये तू म्हणून आम्ही तुझे आभार मानतो। तुझ्या वचनाला तू आशीर्वादित कर येशूच्या नावामध्ये आमेन आमेन। आजचा वचनाचा विषय हा आहे की आम्ही आशाहीन झालो आहोत का। जन्माच्या जो अंध व्यक्ती आहे त्याला काय आशा असू शकते, किंवा मेलेल्या माणसाला कुठली आशा असू शकते। पॅरालिसिस झालेला जो माणूस आहे, जो बेडवर पडलेला आहे, त्याला कुठली आशा असू शकते। 12 वर्ष ज्या स्त्रीला रक्तस्राव होत होता, तिला कुठली आशा होती, मरण्याशिवाय तिला कुठला पर्याय होता। आपण फक्त 15-20 मिनटं द्या, मी जास्त घेणार नाही। मग आपण प्रेयर करूया। हां नाही, मी म्हटलं की मग डायरेक्ट प्रेयर करायची का नाही तर हां एक 15-20 मिनटाचं जास्त। हालेलुया। आज जसं आम्ही बघतो की आमचं जीवन दिवसेंदिवस आशाहीन होत चाललेलं आहे। पण काही लोकांना मुलं होत नाहीत म्हणून त्यांचं जीवन आशाहीन आहे। काही लोकांना मुलं आहेत पण बिघडली आहेत म्हणून आशाहीन आहे। काही लोकांना नोकरी नाही आहे म्हणून आशाहीन आहे। काही लोकांना नोकरी आहे पण पगार कमी आहे म्हणून आशाहीन आहे। काही लोकांची लग्न होत नाही म्हणून आशाहीन आहे। काही लोकांची लग्न झालीत पण नीट नवरा चांगला नाही, बायको चांगली नाही म्हणून आशाहीन आहेत। तर आज आमच्या जीवनामध्ये खूप सारी नाती तुटत आहेत, लोक एकमेकापासून दूर जात आहे, महागाई खूप वाढलेली आहे, सगळीकडे टेन्शन, जिथे पण आम्ही जाऊ आम्हाला टेन्शन आहे। आम्हाला असं वाटतं की आम्हाला कुठेच शांती मिळत नाही आहे। कर्ज जास्त झालेली आहेत, हप्ते भरून भरून आम्ही थकलेलो आहोत आणि घरामध्ये एवढी भांडणं आहेत, थोडी पण शांती नाही आहे। आणि आम्हाला असं वाटतं की घरात गेलं तरी भांडण, कामावर गेलं तरी भांडण, आम्हाला कुठली आशा नाही आहे किंवा आम्हाला कुठे शांती मिळत नाही आहे। आणि मग आमच्या जीवनामध्ये असा एक माणूस असतो, एक असा विलन असतो, तो आमच्या मागे हात धुवून लागलेला असतो, जो एक माणूस आमच्या आयुष्यामध्ये आमचं जीवन पूर्ण खराब करून ठेवलेलं असतं आणि आम्ही त्याचं काहीही करू शकत नाही। कोणी स्वतःवर नाराज आहेत, कारण त्यांना जसं जीवन जगता आलं पाहिजे होतं तसं ते जगत नाही आहेत, म्हणून खूप सारे लोक स्वतःवर नाराज आहेत। काही स्वतःपुरते त्यांची स्वतःमुळे प्रॉब्लेम आहेत। काही लोक व्यसनामध्ये आहेत, व्यसन सुटत नाही आहेत, किंवा कर्ज घेतलेलं आहे, कर्ज आता फेडता येत नाही आहे, म्हणून स्वतःनी क्रिएट केलेल्या प्रॉब्लेममध्ये ते जगत आहेत। आणि मग असं वाटतं की मी असा काय, काही लोकांना प्रश्न असा आहे की मी असा काय, जसं जीवन मला जगायला पाहिजे तसं मी जगत नाही आहे, आणि जे नाही जगायला पाहिजे ते, आणि मग असं वाटतं की मी कुठं आणि काही लोक तर असं विचार करतात की माझं आयुष्य संपलं तरी चालेल, मला जगायला आता इंटरेस्ट वाटत नाही आहे। आणि मग आम्ही असं विचार करू की माझं जीवन असं का झालेलं आहे। आणि सगळ्या लोकांच्या जीवनामध्ये समस्या आहेत, असं कोणी नाही आहे की ज्याच्या आयुष्यामध्ये समस्या नाही आहेत, आणि पण त्याची उत्तरं, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आम्ही चुकीच्या ठिकाणी शोधत आहोत। बरेचदा प्रश्नांची उत्तरं, समजा तुमचा मराठीचा प्रश्न आहे आणि तुम्ही गणिताच्या पुस्तकामध्ये उत्तर शोधाल तर चालेल? मराठीचा प्रश्न कुठे सापडेल? मराठीच्या पुस्तकात सांगेल। तर आम्ही काय करतो, आमचे प्रश्न घेऊन अशा लोकांकडे जातो की ज्यांना ऑलरेडी त्यांचे प्रश्न आहेत, किंवा अशा लोकांकडे जातो जे तुमचे दुश्मन आहेत, ते तुम्हाला असे सल्ले देतात की तुम्ही अजून प्रॉब्लेममध्ये जातात। तर प्रियांनो, कुठलाही प्रॉब्लेम, म्हणजे कितीही मोठा प्रॉब्लेम आज तुमच्या जीवनामध्ये जरी असेल तरी तुम्हाला सही समय पर सही जगह आकर ही आपके प्रश्न का उत्तर मिलने वाला है, नाही तर तुम्ही अजून प्रॉब्लेममध्ये खोलामध्ये जाणार आहे। स्तोत्र संहिता 13व्या अध्यायाचा पहिले 2 वचन आपण वाचूया, जिथे आमच्या जीवनाची जी हालत आहे ते स्तोत्र संहिता जो आहे त्यांनी किती चांगल्या प्रकारे बोलला आहे बघा। हे परमेश्वरा, तू मला कोठवर विसरणार, सर्वकाळ काय तू माझ्यापासून आपल्या कोठवर लपविणार, तू कोठवर आपल्या मनात वेग योजित राहावे आणि दिवसभर हृदयात दुःख वागवावे, कोठवर माझा शत्रू माझ्यावर वत्सव करणार। गिव मी दॅट माईक।
जीसस, थँक्यू. हालेलुया. अशी हालत आहे आज आमची की जिथे आम्ही असं ओरडतोय परमेश्वराकडे, एक प्रकारे कंप्लेंट करतोय या प्रार्थना करतोय आणि आम्ही परमेश्वराला म्हणतो की प्रभू कुठवर, कब तक मैं सहूँ, कब तक मैं इस प्रॉब्लम में रहूँ. हे परमेश्वरा, तू मला कोठवर विसरणार? सर्व काळ काय तू मजपासून आपले मुख कोठवर लपविणार? मी कोठवर आपल्या मनात बेत योजित राहावे आणि दिवसभर हृदयात दुःख वागवावे? कोठवर माझा शत्रू माझ्यावर वरचढ करणार? तर आज जर आमची अशी हालत आहे तर आम्ही कुणाकडे आलं पाहिजे? जगाकडे. आमच्या प्रश्नांची उत्तरं अजिबात नाही, कारण जगाकडे त्यांचे मोठे प्रश्न आहेत. लक्षात घ्या प्रियांनो, आमच्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला आमच्या देवाकडे घेऊन यायला पाहिजे. बरेचदा आमच्या आयुष्यामध्ये असं होतं की आम्हाला वाटतं देव पण रुसलाय, देवाने पण माझ्याकडनं तोंड फिरवलंय, देव पण माझं ऐकत नाही, मी रडतोय तरी देव मला विचारत नाही. तर बरेचदा आम्ही देवावर पण नाराज होतो. तर प्रियांनो, आम्ही अजून निराश होतो, अजून उदासीनतेमध्ये जातो जेव्हा आम्हाला असं वाटतं की आम्हाला कोणी समजतच नाही आहे. इतकंच नाही की परमेश्वर पण आम्हाला समजून घेत नाही. असं बरेचदा आमच्या आयुष्यामध्ये येतं ना, खूप सारा एखादा प्रॉब्लेम, एखादा आजार खूप वर्षापासून आहे, एखाद्याच्या घरामध्ये एखादा माणूस खूप जास्त प्रॉब्लेम करत आहे, एखाद्याला नोकरीच मिळत नाही आहे, एखाद्याचं लग्नच ठरत नाही आहे, एखाद्याची मुलं खूप वाईट मार्गाला गेलेली आहेत आणि दिवसेंदिवस वर्षानुवर्ष आम्ही त्याच प्रॉब्लेममधनं चाललेलो आहोत आणि आम्हाला कुठे आशा दिसत नाही की आम्हाला कधी या प्रॉब्लेममधनं आम्ही बाहेर पडू शकतो म्हणून. तर प्रियांनो, देव आमच्याशी काय बोलू इच्छितो ते आम्हाला त्या परिस्थितीमध्ये ऐकून घेतलं जरुरी आहे. बरेचदा प्रॉब्लेम आमच्या आयुष्यामध्ये आमच्या चुकांमुळे झालेले असतात. काही चुका आम्ही केलेल्या असतात ज्याच्यामुळे आज आमच्या आयुष्यात ते प्रॉब्लेम आलेले असतात. तर प्रॉब्लेम अगर त्या चुकांमुळे आहे तर परमेश्वराकडे येऊन आम्हाला त्या चुकांची माफी मागितली पाहिजे. परमेश्वराला सांगितलं पाहिजे, हे चुकीचं नातं माझ्या जीवनामध्ये होतं, परमेश्वरा मला माफ कर. चुकीच्या जागी मी पैसा लावला, परमेश्वरा मला माफ कर. प्रभू, मी खोटं बोललो, मी करप्शन केलं, मी भ्रष्टाचार केला, मी हे केलं. तर पहिली गोष्ट आम्हाला देवाकडे येऊन ही कबूल केली पाहिजे की प्रभू, माझ्याकडनं चूक झाली आहे, मला माफ कर. आणि मग त्या प्रॉब्लेम विषयी परमेश्वर आमच्याशी काय बोलू इच्छितो ते समजून घेणं आम्हाला जरुरी आहे. जेव्हा मी माझ्या परिस्थितीसाठी काहीच करू शकत नाही, अशा किती लोकांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहेत की तुमच्या त्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही काहीच करू शकत नाही आणि किंवा सगळं करून झालंय पण काहीच होत नाही आहे. अगर अशी परिस्थिती आहे तर रोमकराचं पत्र 5वा अध्यायाचं 3 ते 5 वचनामासाठी काय बोलतं बघा. इतकीच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपण त्याला ठाऊक आहे की संकटाने धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते आणि आशा लजवीत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारा आपण अंतःकरणात देवाचे प्रीतीचे वर्षाव झाला आहे. इथं वचन असं सांगतं की पौलुस असं म्हणतो की मी संकटातही जयोत्सव करतो. मतलब मी संकटात पण खुश आहे. काय सांगतो तो? जेव्हा प्रॉब्लेम येतो, त्रास येतो, तेव्हा पण मी खुश असतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाचा परिणाम धीर होतो. जेव्हा तुम्ही संकटात न जाता तेव्हा तुम्ही धीराने सोसायला शिकता, बरोबर. जेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही शांत बसता, बरोबर. शांत बसता म्हणजे काय करता? तुमच्यामध्ये धीर असतो. आता जे होईल ते जाईल, मी त्यातनं जायला तयार आहे, बरोबर. आपण मनाची तयारी करतो की जर मी माझ्या संकटसाठी, प्रॉब्लेमसाठी काय करू शकत नाही तर मी आता धीराने सोचतो. आणि मग जेव्हा आम्ही धीराने सोचतो त्याचा परिणाम असा होतो की कसाला लागतो आमचा विश्वास, आत्तापर्यंत आमचं परमेश्वरावरचं प्रेम आम्ही कसाला लावतो. आम्ही म्हणतो की देवा, तू जे करशील ते मला मंजूर आहे. आता मी करून थकलो, मग आम्ही आमचा विश्वास कसाला लावतो आणि मग कसाला लागलेला विश्वासाचा परिणाम आम्हाला आशा उत्पन्न करते.
जे लोक परमेश्वरावर आशा ठेवतात ते कधीच निराश होत नाहीत. बरोबर? जेव्हा तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमसाठी काय करू शकत नाही तेव्हा तुम्ही परमेश्वराला म्हणतो की परमेश्वर आता मी काय करू शकत नाही, आता मला तुझी जरूर आहे, आता तू या प्रॉब्लेममध्ये ये आणि मला मदत कर. आणि मग तुमच्यामध्ये आशा उत्पन्न होते की मी काय करू शकत नाही पण तो जरूर करू शकतो. आमेन. आणि मग असं लिहिलंय की आशा मनोभंग करत नाही. ज्याला परमेश्वराचं वचन असं सांगतं की विश्वास करणाऱ्याला परमेश्वर कधीच लज्जित आणि फजित करत नाही. बरोबर? मग तुमचा जर आशा परमेश्वरावर आहे, तुमचा विश्वास परमेश्वरावर आहे, तर परमेश्वर तुम्हाला कधीच फजित करत नाही. प्रियांनो, जेव्हा तुमचा विश्वास परमेश्वरावर असतो तेव्हा इज्जतीचा प्रश्न तुमचा नसतो, इज्जतीचा प्रश्न त्याचा असतो. आमेन. जर तुम्ही विश्वास ठेवलाय तर त्या विश्वासाला पुरा पडणं किंवा तो विश्वास सार्थ ठेवणं हे तुमच्या पित्याचं आणि तुमच्या परमेश्वराचं काम असतं. आमेन. म्हणून ज्यांची आशा परमेश्वरावर आहे ते लोक कधीच निराश होत नाहीत. कारण परमेश्वरावर ज्यांनी आशा ठेवली आहे परमेश्वर त्या आशेला नक्की उत्तर देतो. आणि मग असं लिहिलेलं आहे की आशा मनोभंग करत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. याचा अर्थ असा होतो, कितीही संकट असू दे, कितीही प्रॉब्लेम असू दे, कितीही त्रास होऊ दे, परमेश्वर तुम्हाला सांगतो, मला सांगतो, मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नको. हा सीझन आहे, हा दुःखाचा सीझन आहे, हा लवकर बदलणार आहे, हे खूप दिवस तुला मी याच्यामध्ये ठेवणार नाहीये आणि लवकरच या प्रॉब्लेममधनं, या संकटामधनं, या जाचामधनं, या त्रासामधनं मी तुला बाहेर काढणार आहे. आमेन. आणि जर परमेश्वर आमच्याबरोबर बोलतो आणि परमेश्वर आमच्याबरोबर असतो, प्रियांनो, आम्हाला एक आशा असते. कोणी नाही काढणार, कोणी नाही करू शकणार, पण माझा देव नक्की माझ्यासाठी करेल. एक इंग्लिश गाणं असं आहे की देर इज नो वे, गॉड मेक्स अ वे वेन देर इज नो वे. आमचा असा परमेश्वर आहे जो जंगलामध्ये मार्ग काढतो आणि वाळवंट्यामध्ये नद्या वाहतो. कसा परमेश्वर आहे? जेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनाच्या मार्गामध्ये जंगलामध्ये तुम्ही भटकत राहता तेव्हा परमेश्वर तुमच्या पुढे जाऊन तुमच्यासाठी मार्ग बनवतो. आणि जिथे वाळवंटात पाण्याचा 1% नाही, 0% पण शक्यता नाही, परमेश्वर वाळवंटामध्ये तुमच्यासाठी नद्या वाहतो. मतलब जिथून तुम्हाला अपेक्षा नाहीये मदतीची त्या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला मदत घेऊन येतो. आमेन. तर जे लोक परमेश्वरावर विश्वास ठेवतात प्रियांनो, आणि आज जर तुम्ही त्रासात आहे, विश्वासात आहे पण त्रासात आहे, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्वास आणि त्रास नेहमी एकत्र असतो. कारण जोपर्यंत त्रासात असणार नाही तोपर्यंत विश्वासाची परीक्षा नाही होणार, आणि विश्वासाची परीक्षा नाही होणार तोपर्यंत तुम्ही विश्वासी आहे, तुम्ही परमेश्वराला प्रूव्ह नाही करू शकणार. आमेन. तर तुमची जी दुःख आहेत ती वाया जाऊ देऊ नका. मी तुम्हाला काय सांगते, डोंट वेस्ट युअर सॉरोज. तुमची जी दुःख आहेत ती वाया जाऊन देऊ नका. आपली दुःख देवाच्या हातात द्या आणि तो त्यातून मार्ग काढेल याच्यावर विश्वास ठेवा. आमेन. राजांच्या मनाला बदलणारा परमेश्वर असतो. जर लोक तुम्हाला त्रास देत असतील तर एक तो त्यांना बदलवेल, नाही तर त्यांना तुमच्या जीवनातनं काढून टाकेल. आमेन. तर परमेश्वर मार्ग नक्की काढणार, कारण तो मार्ग सत्य आणि जीवन आहे. मार्ग फक्त वरती जाण्याचा मार्ग नाहीये, स्वर्गाला जाण्याचा मार्ग नाहीये. तुमच्या प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये मार्ग बनवणारा परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. आमेन. तर जे पण आपली दुःख आहे ती परमेश्वराच्या हातात द्या. त्यातून कसं बाहेर काढायचं त्याला ठरवू द्या. आणि त्याचे मार्ग, जसं लाल समुद्र, मागे फारोची सेना, पुढे काय केलं असतं, आमच्यासारख्यांनी मोशेला धरून ठोकलं असतं. बरोबर? इथं का मरायला, इस्रायल लोकांनी तेच केलं. इथं मरायला आणलंस का? तिथं कबरी नव्हती का? आणि मग मोशेला परमेश्वराने सांगितलं, बघतो काय, काठी उचल आणि समुद्राला लाव. आणि लाल समुद्र, जगाच्या इतिहासात कधी असं झालंय की कुठला समुद्र दुभागलाय? आणि विचार करा प्रियांनो, ज्या लाल समुद्राला मोशेने दुभागलं परमेश्वराच्या विश्वासाद्वारे, तिथून त्यांनी
इस्रायली लोकांसाठी मार्ग बनवला, पण जेव्हा मिस्री लोक तिथून गेले त्यांना काय करून टाकलं? डुबून टाकलं. मतलब ज्या मार्गाने शैतान किंवा तुमचा दुश्मन तुमच्या मागे तुम्हाला मारायला येईल, जो मार्ग परमेश्वराने बनवला त्या मार्गामध्येच त्यांना तो मारून टाकेल. म्हणजे दुश्मनाला तुमचा पिछा तो करून देणार, सुरक्षितपणे तो तुम्हाला त्या पार घेऊन जाईल. म्हणून आमचं जाणं स्वर्गात आहे. तर स्वर्गात आपल्याला पोचेपर्यंत परमेश्वर आम्हाला सोडणार नाही. जिथे पण मार्ग बंद, द एंड होतो, तिथून परमेश्वर सुरू होतो. जेव्हा आमच्या जीवनामध्ये एंड होतो, आम्ही म्हणतो ना द एंड, आता तिथून पॉसिबिलिटी नाही की पुढं जायची, परमेश्वर तिथून सुरू होतो प्रियांनो. आणि मग परमेश्वर असे अद्भुत अलौकिक तुमच्या समजण्या पलीकडचे मार्ग तुमच्यासाठी बनवतो की तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित होतात की असं पण होऊ शकतं. ज्या माणसाला नोकरी मिळत नाहीये, 5 वर्षापासून खेटे घालतो, एक दिवस अचानक मोठ्या कंपनीतनं लेटर येतं की तुम्ही या पदावर या पगारानशी तुम्हाला अपॉइंटमेंट दिलेली आहे. प्रियांनो, आमचा परमेश्वर काहीही करू शकतो. आणि जेव्हा आम्ही देवाकडे येतो आणि जेव्हा आम्हाला जगामध्ये आशा नसते आणि हृदयापासून दुःखी होऊन पूर्ण हताश होऊन जेव्हा आम्ही तुटून प्रार्थना करतो, तेव्हा परमेश्वर प्रूव्ह करतो तो की खरा परमेश्वर आहे, तो खरा देव आहे. तो कधी कधी तुटणं सुद्धा आवश्यक असतं. कधी कधी आम्हाला आमच्यावर खूप गर्व असतो, मी करू शकतो. आम्हाला वाटतं की मी माझ्या प्रॉब्लेममधनं बाहेर निघू शकतो, आणि मग आम्ही असे काय गडबड घोटाळे करून ठेवतो की आम्ही अजून प्रॉब्लेममध्ये फसतो. सो बेटर दॅन दॅट की जितकं छोटा प्रॉब्लेम असू दे, मोठा प्रॉब्लेम असू दे, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असू दे, आम्हाला कुणाकडे घेऊन यायचं आहे? देवाकडे. आणि देवाला काय सांगायचं? बाबा आता तू मार्ग काढ, तुझ्यावर मी पूर्णपणे अवलंबून आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये माझी साक्ष ही आहे की जेव्हा माझ्या जीवनाचे सगळे मार्ग बंद झाले आणि मी तुटून रडत पडत देवाकडे आले, देवानी माझ्यासाठी अद्भुत मार्ग बनवले, अद्भुत मार्ग. आणि मी आज जेव्हा बघते पाठीमागे वळून, तर मला असं वाटतं की मी देवानी मला निवडलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. सगळ्या जगामधनं एवढ्या अरबो खरबो लोकांमधनं त्यांनी मला निवडलं, ही देवाची चॉईस होती. पण देवाला निवडणं ही माझी चॉईस होती. बरोबर, आपल्याला चॉईस असतात. आणि माझी चॉईस 100% करेक्ट होती, कारण परमेश्वराने मला वेळोवेळी हे दाखवून दिलं, मी तुझ्याबरोबर आहे. माझ्यासाठी कुठली गोष्ट अशक्य नाही, अशक्य गोष्टी शक्य करणारा परमेश्वर आहे. आणि आज मी बघते की मी कुठंच नव्हते, काहीच नव्हते, पण परमेश्वराने मी जिथे पण जाईल ती जागा आशीर्वादित केली. परमेश्वराने ती जागा मला दिली, माझ्या हातांच्या कामांना आशीर्वादित केलं. मला कधी कुठल्या गोष्टीची कमी घटी होऊन दिली नाही. आजही दुःख आहेत, आजही त्रास आहे, आजही प्रॉब्लेम आहेत. असं नाही की प्रॉब्लेम फ्री लाईफ. परमेश्वर तुम्हाला सांगतो की येशूमध्ये आलं की सगळे प्रॉब्लेम निघून जातील. ॲब्सोल्युटली नाही, प्रॉब्लेम वाढतील. कारण आता सैतान ॲड होतो तुमच्यामध्ये, तुमच्या मागे असा लागतो की गरजणाऱ्या सिंहासारखा तो तुमच्या मागे लागतो की कधी तुम्हाला पकडेल आणि फाडून खाऊन टाकेल. म्हणून येशू म्हणतो या जगामध्ये तुम्हाला दुःख होतील, क्लेश होतील, त्रास होईल, धीर धरा, मी जगाला. म्हणजे त्रास आहे, प्रॉब्लेम आहे, युद्ध आहे, पण तो म्हणतो मी जिंकलाय. यू अंडरस्टँड? कळालं? किती मोठा त्रास असू दे, परमेश्वरासाठी कुठली गोष्ट अशक्य? बायबल वाचा, काय काय केलं नाही परमेश्वराने आपल्या लेकरांसाठी. बरोबर, काय काय नाही केलं. मग तोच जर परमेश्वर माझा परमेश्वर आहे प्रियांनो, तो माझ्यासाठी पण करू शकतो, कारण तो माझ्यावर काय करतो? प्रेम करतो. आमेन. तो परमेश्वराकडे जेव्हा आम्ही येतो आमची दुःख घेऊन प्रियांनो, आणि मला म्हणून दाऊद राजा खूप आवडतो. दाऊद राजा खरंच देवावर खूप प्रेम करायचा, आणि म्हणूनच त्याला म्हटलं की परमेश्वराच्या हृदयाच्या पाठीमागे धावणारा मनुष्य. आणि म्हणून स्तोत्र संहिता 23:4 मध्ये दाऊद राजाचं वचन हे सांगतं की मी मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. म्हणून दाऊद राजा म्हणतो की मृत्यू जरी माझ्या समोर आला तरी मी मृत्यूला पण
भिणार नाही. पौलुस म्हणतो की जगणं मला ख्रिस्त आहे, मरणं मला, म्हणजे मी या जीवनात असलो आणि या जीवनात नसलो तरी दोन्ही गोष्टी माझ्यासाठी काय आहे, लाभदायक आहे, कारण परमेश्वर माझ्या जीवनामध्ये आहे. तो या जीवनामध्ये पण साथ देणार आहे आणि येणाऱ्या जीवनामध्ये पण साथ देणारा परमेश्वर आहे. तर आज आम्हाला दाऊद राजासारखं बोलायचं आहे की मृत्यूसुद्धा माझं काय करू शकणार नाही, कारण मृत्यूवर पण विजय मिळवणारा माझा परमेश्वर माझ्याबरोबर आहे. आमेन. तर आज आम्ही थोडक्यात दोन तीन गोष्टी शिकणार आहे की जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा देवाचा जो पुरवठा आहे त्याच्यावर अवलंबून राहा. 2 करंथीकराचं पत्र 12व्या अध्यायाचं 7वं वचन वाचूया की परमेश्वर आमच्यासाठी काय करू शकतो आपण बघूया. प्रकटीकरणाच्या विकृतीमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता शैतानाचा एक दूत पेरण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून पेरण्यात आला आहे. पौलुस म्हणतो की मी प्रकाशन जे झालेलं आहे वचनाचं त्याच्याने मला गर्व येऊ नये म्हणून परमेश्वराने काय केलंय, माझ्या शरीरामध्ये एक काटा, प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक काटा आहे. भले तो किती राजा असू दे किंवा भिकारी असू दे, सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम, तर परमेश्वराने एक काटा ठेवून दिलेला आहे. तर आमच्या पण जीवनामध्ये काटा आहे, पण प्रत्येका जीवनामध्ये काटा दिलेला आहे. तो जेव्हा टोचतो माणूस जाग्यावर राहतो, देवाकडे पाहतो आणि गर्व करत नाही. बरोबर. मी आमच्या मुंबईमध्ये असं एक उदाहरण झालं की मोठे बिल्डर होते, खूप मोठे बिल्डर होते, खूप चांगले चांगल्या मोठ्या बिल्डिंग बनवायचे, सगळं साम दाम दंड भेद वापरून ते बिल्डिंग बनवायचे. आणि मग जेव्हा त्यांना किडनीचा आजार झाला, त्यांचं लिव्हर फेल झालं, त्यांचं हार्ट फेल व्हायला लागलं आणि मग सगळीकडे धावाधाव झाली. मस्जिदमध्ये, चर्चेसमध्ये, मंदिरामध्ये खूप सारे मोठे दान दिले गेले, लोकांना जेवणं दिलं गेली, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. पण ज्या माणसाने आयुष्यभर एवढी मोठी प्रॉपर्टी कमवली, ज्याच्यासाठी त्यांनी सगळं विकून टाकलं, आपलं स्वतःला विकून टाकलं, पण जेव्हा मरायला लागला तेव्हा त्याची प्रॉपर्टी त्याची काही साथ दिलं नाही, कितीही दान दशमांश दिले तरी त्याचा जीव वाचला नाही, शेवटी हॉस्पिटलमध्ये त्याला मरावं लागलं. सो प्रियांनो, अशी वेळ आमच्यावर येऊ नये की आम्ही जगाला कमवण्यासाठी आम्ही सगळे काही कॉम्प्रोमाइज करतो आणि जेव्हा मरायची वेळ येते तेव्हा आम्हाला कोणीच नसतं. आम्ही भले काही नसो आमच्या जीवनामध्ये, पण जर येशू असेल आणि येशू बरोबर मरायला लागलं तर आमचं जीवन, जसं लाजर आणि धनवान मनुष्याची कहाणी आपण ऐकतो की धनवान मनुष्य आयुष्यमध्ये राहत होता, मेला तेव्हा कुठे गेला, एक थेंब पाण्यासाठी, आणि लाजर कुठे गेला, अब्रामच्या गोदीमध्ये मस्त जाऊन आता पण शांतीमध्ये आराम करत आहे. तर प्रियांनो, परमेश्वर जेव्हा आम्ही फुलतो, जेव्हा आम्ही गर्व करायला लागतो, तेव्हा परमेश्वर पण आमच्याकडून तोंड फिरून टाकतो. म्हणून त्याच्यावर प्रेम करणाऱ्यावर त्याचा अनुग्रह, त्याची दया, त्याची कृपा नेहमी असते आणि त्याची फक्त दृष्टी आमच्या जीवनासाठी काफी आहे. परमेश्वराचं आमच्या जीवनामध्ये असणंच आमच्यासाठी खूप काय आहे, त्याचा अनुग्रह आमच्यासाठी खूप आहे. प्रियांनो, आज किती पण संकट असू दे, कितीही प्रॉब्लेम असू दे, आमच्या परमेश्वराकडे बघा. मी नेहमी विचार करायचे, अरे रस्त्यावरची कुत्री आहेत, रस्त्यावरची मांजरं आहेत, त्यांना कोण खायला घालत असेल, पण ती आमच्या घरातल्या कुत्र्यांपेक्षा दुष्टपुष्ट आहेत. त्यांना कोण खायला घालत असेल? हे पक्षी आहेत. तुम्ही किती पक्षी आकाशात उडताना बघता आणि किती पक्षी जमिनीवर मेलेले बघता? किती प्रमाण आहे? हार्डली एखादा पक्षी वर्षातनं आपण 1-2 पक्षी बघतो. त्यांना खायला घालणारा परमेश्वर. मला असं कधी कधी वाटतं की प्राण्यां पक्ष्यांमध्ये जास्त देवावर विश्वास आहे माणसांपेक्षा. माणसं कमी विश्वास करतात, त्याला उद्याची चिंता पडली असते, मी उद्या काय खाऊ. पण पक्षी प्राणी कधी विचार करतात, कधी कुत्र्याला बघितलं असा हात लावून मी भाकरी कुठनं मिळवू, असा डोक्याला पाय लावून बसलाय, बघितलंय कधी? ते कुणावर डिपेंड आहेत? त्यांचा पुरवठा करणारा कोण आहे? त्यांना जास्त विश्वास आहे की मला देणार तो.
मग परमेश्वराच्या परमिशनशिवाय एक पक्षीसुद्धा खाली पडत नाही, मरत नाही. तो म्हणतो तुमचे केस पण मोजून ठेवलेत. तुमच्या डोक्यावर किती केस आहेत सांगा, एक जण तरी सांगा. नाही, कुणी मोजलेत? देवाकडे केस मोजण्याचं पण मशीन आहे, बरोबर. तुमचा केस गळण्याच्या आधी देवाला विचारतो मी गळू का? मग तो म्हटला हा. म्हणून जे लोक जास्त टेन्शन घेतात त्यांचे केस जास्त, कारण ते देवावर विश्वास ठेवत. मग देव म्हणतो माझ्यावर विश्वास ठेवत नाही, कळू दे केस, गळू दे केस, होऊ दे टक्कल. कळालं? म्हणून ज्यांचे केस दाट आहेत ते लोक टेन्शन घेत, ह्याच्यावरनं कळतं बघा आता कुणाचे केस गळत आहेत ते. आणि म्हणून जे टेन्शन घेतात त्यांना थायरॉइड होतो, BP होतो, डायबिटीज होतो, कॅन्सर होतो, ॲसिडिटी होते, झोप येत नाही, धडधड होतं, काय काय होते तुम्हाला, बरोबर. आता काहीच होणार नाही. तर प्रियांनो, म्हणजे मला बोलण्याचं मतलब हे आहे की जनरली एक डॉक्टर लोकांचं पण एक रिसर्च असा आहे की जे लोक जास्त टेन्शन घेतात त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठे रोग आहेत. आणि परमेश्वराने आम्हाला सांगितलं की जे मी तुझ्याबरोबर आहे तर तुझ्या विरुद्ध कोण आहे. तर जेव्हा पण आमच्या जीवनामध्ये गरज आहे, आम्हाला कुणावर डिपेंड राहायचं आहे, आमचा पुरवठा करणारा, ही इज अ यहोवा जायरा माय प्रोव्हायडर. यहोवा इरे जो पुरवठा करणारा परमेश्वर आहे. तो आज तुमच्या जीवनामध्ये 2 भाकरीची जरूरत असू दे किंवा 2 कोटीची जरूरत असू दे, कोण देणार? तो पहिली गोष्ट आम्हाला शिकायची की तो आमचा पुरवठा करणारा परमेश्वर, तो आम्हाला कधीही कमी घटी होऊ देत नाही. जेव्हा मन्ना आला इस्रायली लोकांसाठी वरतून, त्याला काय सांगितलं? दररोजचा मन्ना जेवढा पाहिजे तेवढाच गोळा करा, जास्त गोळा कराल आणि ठेवाल तर नासेल, वास येईल. मग ज्यांनी कमी गोळा केला त्यांच्याकडे पण तेवढाच झाला आणि ज्यांनी जास्त गोळा केला त्यांच्याकडे पण. कारण देव म्हणतो, आम्ही जेव्हा प्रार्थना करतो तो काय म्हणतो? दररोजची भाकर दररोजमध्ये. असं कधी प्रार्थना नाही प्रभूजी मला उद्याची भाकर आज दे आणि कालची शिळी भाकर आज दे असं बोललाय. काय म्हणतो देव? म्हणजे दररोजच्या गरजांसाठी आम्हाला कुणावर डिपेंड राहायचं आहे. आणि उद्याची चिंता, उद्याची चिंता आहेत, आज खूप चिंता आहेत ना, आजची आज करा. तर परमेश्वराचा पुरवठ्यावर आम्हाला काय ठेवलं पाहिजे? विश्वास ठेवला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याच्या ताकदीवर आणि त्याच्या सामर्थ्यावर आम्हाला डिपेंड राहिलं पाहिजे. आमेन. 2 कोरिंथी 12:9 वचन वाचूया. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी निश्चय करून आपल्याला अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिळवी. पौलुस म्हणतो माझ्या अशक्तपणाची प्रौढी किंवा आढ्यता किंवा गर्व मी करेल, आनंदाने करेल. कोण असं म्हणेल? जेव्हा मी अशक्त आहे त्यावेळेस मी सशक्त आहे, जेव्हा मी गरीब आहे तेव्हा मी श्रीमंत आहे. कोण म्हणू शकतं? पौलुस म्हणू शकतो. कारण त्याला माहिती आहे की परमेश्वराचा अनुग्रह माझ्यासाठी. अनुग्रह म्हणजे ज्याची आमची लायकी नाही त्या गोष्टी आम्हाला मिळणं, बरोबर. जर परमेश्वराला आम्ही पिता म्हणून स्वीकार केलेला आहे, येशूला आपला प्रभू म्हणून स्वीकार केलेला आहे, तर तुम्हाला काय वाटतं? परमेश्वर तुमची काळजी नाही घेणार? आणि मग तुम्ही घेणार तो तो कसा घेणार? काळजी एकच आहे, एक तर तुम्ही घ्या किंवा त्याला घेऊ द्या, बरोबर. जर तुम्ही घेणार तर तो घेणार नाही आणि तो घेणार तर तुम्ही घ्यायची नाही. सिंपल गोष्ट. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की तो म्हणतो माझ्या अशक्तपणामध्ये पण मी गर्व करेल आणि मी आनंदात असेल. कोण बोलू शकतं असं? प्रियांनो, आमचा विश्वास तेवढा पाहिजे की कितीही बिकट परिस्थिती आली, कितीही वाईट परिस्थिती आली तरी माझा परमेश्वर मला त्यातून बाहेर काढू शकतो. परमेश्वराच्या सामर्थ्यावर असं लिहिलंय की त्याचा मायटी हँड, त्याचा सामर्थी उजवा हात आम्हाला कुठूनही बाहेर काढू शकतो, बरोबर. तर परमेश्वराच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. आणि एक शेवटचं वचन घेऊया. फिलिप्पीकराचं पत्र 4 अध्यायाचं 4 ते 7 वचन वाचूया. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणे आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.
म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूचा ठाई राखेल. परमेश्वर वचन हे सांगते की प्रभूमध्ये सर्वदा कितीदा करा, कितीदा करा, 2दा 3दा 4दा 5दा. काय लिहिलंय? सर्वदा म्हणजे नेहमी. प्रभूमध्ये सर्वदा. कितीही दुःखी असा, कितीही टेन्शनमध्ये आता, कितीही प्रॉब्लेममध्ये असा, कशामध्ये आनंद करा? म्हणजे परमेश्वराची स्तुती आराधना करा, परमेश्वराचं वचन वाचा आणि परमेश्वराबरोबर बोला. बरोबर? तुम्हाला परमेश्वराच्या आनंदामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. पुन्हा सांगेन, आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे. सहनशीलतेने सहन करायला शिका, धीराने सहन करायला शिका. जास्त कटकट करू नका, जास्त बडबड करू नका, जास्त कंप्लेंट करू नका, जास्त तुमच्या प्रॉब्लेमचा बाऊ करू नका, जास्त लोकांपर्यंत प्रॉब्लेम पोहोचून देऊ नका. नाहीतर आमचं तोंड म्हणजे एक मीडियासारखं असतं. आमचे प्रॉब्लेम पूर्ण गावाला माहिती असतात, कारण ते आम्हीच ब्रॉडकास्ट केलेले असतात. बरोबर? पण जग आम्हाला सोडवणारं नसतं. जो सोडवणार त्याच्यासमोर. म्हणून इथे लिहिलं की कुठल्याही गोष्टीची चिंता करू नका. तुमची प्रार्थना, निवेदन, आवेदन धन्यवादासहित कुणाकडे सादर करा? परमेश्वराकडे सादर करा. तेव्हा त्याची शांती जे आमच्या समजण्याच्या पलीकडे आहे तुमच्या हृदयामध्ये, जेव्हा प्रार्थना करून आमेन म्हणता, शांतीने बाहेर निघा. आता तुम्हाला माहिती आहे की तुमचे रिक्वेस्ट सगळ्या परमेश्वराच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आता त्या प्रॉब्लेमविषयी तुम्हाला काळजी करायची जरूर नाही, कारण आता प्रॉब्लेममध्ये परमेश्वर हात दाखवणार आहे, त्याचा सामर्थ्य हात दिसणार आहे आणि लवकरच तुम्हाला त्या प्रॉब्लेममधनं परमेश्वर बाहेर काढणार आहे. आमेन. तर प्रियांनो, आज जर आम्ही आशाहीन आहोत तरी आमच्याकडे एक असा परमेश्वर आहे ज्याच्यावर जर आम्ही आशा ठेवली तर तो आम्हाला कधी निराश करणार नाही. आमेन. आपण प्रार्थना करू. प्रभू धन्यवाद. येशू ओ लगदा बशी हा बाबा लग या ला बशी किती ती या ला ओ लिया ला बस